नमस्कार, रूपांजलीज कुकिंगमध्ये सर्वांचे स्वागत आहे। उन्हाळा आणि झाडावर लोंबणाऱ्या हिरव्यागार कैऱ्या हे समीकरण अगदी फिट आहे। कैरी म्हणलं की कैरीचे विविध पदार्थ डोळ्यासमोर येतात, जसं कैरीचं पन्ह, साखरांबा, गुळांबा, कैरीची विविध प्रकारची लोणची, चटण्या आणि बरेच पदार्थ। म्हणूनच आपल्या चॅनलवर कैरी स्पेशल सिरीज आपण चालू करतोय। त्यातली पहिली रेसिपी आज बघणार आहोत, तो म्हणजे गुजराती पद्धतीचा कैरीचा छुंदा। एकदम ऑथेंटिक रेसिपी आहे। या छुंद्याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न घालता, फ्रीजमध्ये न ठेवता हा छुंदा 1 ते 2 वर्ष एकदम मस्त टिकतो। दुसरं म्हणजे हा छुंदा बनवायला आपण गॅसचा वापर करणार नाही आहोत, फक्त कडक उन्हात ठेवून तो बनवणार आहोत। तसंच तेलही वापरणार नाही आहोत। हिरव्यागार कैऱ्या, थोडेसे मसाले, मीठ, साखर आणि कडक ऊन यांच्या संगमानी हा एक कमाल पदार्थ तयार होतो। तर सुरू करूया। छुंदा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या कैऱ्या आणायच्या आहेत। बाजारात 3-4 वेगवेगळ्या प्रकारच्या कैऱ्या मिळतात। पहिल्या म्हणजे राजापुरी कैऱ्या, ज्या गडद हिरव्या रंगाच्या, कडक आणि आंबट असतात, ज्या शक्यतो लोणचं घालण्यासाठी वापरतात। दुसऱ्या म्हणजे तोतापुरी कैऱ्या, ज्या कमी आंबट असतात आणि त्या पन्ह किंवा साखरंब्यासाठी वापरतात। छुंद्यासाठी खास करून लाडवा जातीच्या कैऱ्या वापरतात। या कडक आणि मीडियम आंबट असतात। जर लाडवा कैऱ्या उपलब्ध नसतील तर मीडियम आंबट असलेल्या कोणत्याही कैऱ्या तुम्ही वापरू शकता, फक्त त्या फार पिकलेल्या नकोत, कडक हव्यात। तर या 1 किलो कडक आणि ताज्या कैऱ्या मी आणलेल्या आहेत। आता सर्वात आधी कैऱ्या चोळून स्वच्छ धुवून घ्यायच्या। आणि धुवून झाल्यावर नीट पुसून फॅन खाली 3 ते 4 तास वाळायला ठेवून द्यायच्या। छान कोरड्या झाल्या पाहिजेत। कैऱ्या छान कोरड्या झालेल्या आहेत। आता यांची सालं काढून घ्यायची। आता या कैऱ्या किसून घेऊया आणि मग बाकीचं साहित्य बघूया। साधारण 2 मेजरिंग कप्स भरून हा किस झालेला आहे। छुंद्यासाठी महत्त्वाचा जिन्नस म्हणजे साखर। जनरली छुंदा करताना जेवढे किलो कैऱ्या असतील तेवढेच किलो म्हणजे समप्रमाणात साखर वापरतात। त्यामुळे 1 किलो कैऱ्यांसाठी मी ही 1 किलो साखर घेतलेली आहे। ही 3.5 कप्स आहे। फक्त ही सगळी साखर एकदम वापरायची नाहीये। किती आणि कशी वापरायची ते कृतीमध्ये बघूया। यानंतर छुंद्यासाठी जे थोडेसे मसाले वापरणार आहोत ते बघूया। दालचिनीचे 2 तुकडे, 8 ते 10 लवंगा, 10 ते 12 काळी मिरी घेतल्यात, 3 टीस्पून मीठ आणि 3 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलीये। तिखट आणि मीठ दोन्हीही चवीप्रमाणे वापरायचं। आता तिखट, मीठ आणि हे सगळे मसाले कैरीच्या किसात घालूया। मीठ थोडंसं वगळून ठेवूया, नंतर आवश्यकतेप्रमाणे घालता येईल। हे सगळं छान मिक्स करायचं आणि 4 ते 5 तास हे मिश्रण आता झाकून ठेवायचंय। कैरीला थोडंसं पाणी सुटायला पाहिजे, मसाल्यांचा फ्लेवरही त्यात उतरायला पाहिजे आणि त्यामुळेच आत्ता आपण याच्यात साखर घालणार नाही आहोत। ही एक छोटीशी पण महत्त्वाची टिप किंवा स्टेप आहे। 4 ते 5 तासानंतर सगळं छान मिक्स झालंय। खूप नाही पण थोडंसं पाणी सुटायला लागलंय कैरीला। आता आपण याच्यात साखर मिक्स करूया। माझ्याकडे ही दाणेदार आणि थोडीशी जाड साखर आहे। बऱ्याचदा काय होतं की छुंद्यामध्ये साखर पूर्ण विरघळत नाही आणि आपण हा गॅसवर आटवणारही नाही आहोत। त्यामुळे साखर अगदी काही सेकंद मिक्सरवर बारीक करायची, म्हणजे पिठी साखर नाही करायची, पण साखरेचे क्रिस्टल्स मोडतील आणि ती 6-7 दिवसात छुंद्यामध्ये छान विरघळेल इतपतच बारीक करायची, म्हणजे रवाळ किंवा भरड वाटायची। सगळी साखर एकदम घालायची नाहीये,
2 कप कैरीच्या किसाला आधी 2.5 कप साखर मिक्सरला फिरवून घेऊया। ही बघा अगदी जाडसर वाटलीये साखर। आता ही कैरीच्या किसात मिक्स करूया। बरेच जणांना प्रश्न पडेल की मग पिठी साखरच का नाही घालायची, तर मी आधी सांगितल्याप्रमाणे आपण यात कोणतेही प्रिझर्वेटिव्ह आणि तेल घालणार नाही आहोत। कडकडीत उन्हामध्ये ठेवल्यावर या साखरेचा नॅचरली पाक व्हायला लागतो। ऊन, साखरेचा पाक आणि मीठ हे तिघही मिळून अगदी 2-3 वर्ष खराब होणार नाही असा छुंदा बनवायची किमया करतात आणि म्हणून साखरेचा पाक होण्याची प्रक्रिया होण्यासाठी आपण ही भरड साखर घालतोय। आता हे मिश्रण आजची एक रात्र घरातच सावलीत झाकून ठेवायचं। 5-6 तासानंतर याची चव बघायची। तिखट, मीठ, साखर जे काही कमी वाटेल ते घालायचं। कैरीच्या आंबटपणावर जी उरलेली साखर आहे ना ती घालायची की नाही हे ठरवूयात। 4-5 तासानंतर हे छान मुरायला लागलंय। मी याची चवही बघितलीये। तिखट, मीठ, साखर तिन्हीही थोडंसं घालावं लागणार आहे, त्यामुळे अजून अर्धा कप साखर मी मिक्सरला फिरवून घेतलीये, ती घालूया आणि थोडंसं तिखट मीठ घालूया। म्हणजे 1 किलोतली थोडीशी साखर उरलेली आहे, बाकी आपण वापरून टाकली आहे। आता मात्र यात काहीही घालायची गरज नाहीये। छुंदा बनवण्याची कृती 80% झालेली आहे। छान ढवळून रात्रभर झाकून ठेवायचं आणि उद्या सकाळपासून 7 ते 8 दिवस आपण हे उन्हात ठेवायला सुरुवात करणार आहोत। दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे। जवळपास 50% साखर विरघळली सुद्धा आहे। सुरेख रंग आलाय, तुम्ही बघू शकता। कोणताही आर्टिफिशियल कलर घालायची गरजच नाही आणि चव तर जी काही अमेझिंग आली आहे ना। छुंदा अजून तयारही झालेला नाहीये आणि घरातल्यांनी चमच्यात घेऊन खायलाही सुरुवात केली आहे। त्यामुळे आता वेगवान हालचाली करून आपण हे पातेलं उन्हात ठेवूया। मी ही एक जुनी काळी ओढणी घेतलीये, ती आपण या पातेल्याला अशा प्रकारे बांधणार आहोत। मलमलचं कापड बांधलं तरी चालेल। धूळ किंवा कचरा उडू नये, मुंग्या लागू नयेत म्हणून हे बांधायचं। आणि आता पुढचे 7 ते 8 दिवस हा छुंदा कडकडीत उन्हात ठेवायचा आहे। सकाळी 9 वाजता ठेवायचा, संध्याकाळी 5 वाजता घरात आणायचा, थोडासा ढवळायचा आणि परत दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवायचा। या स्टेपमध्ये मात्र घाई करायची नाहीये। पूर्ण 8 दिवस छुंदा उन्हात ठेवायचा आहे, म्हणजे तो अजिबात खराब होणार नाही। आणि 8 दिवसानंतर आपल्या हातात आलेला आहे हा जादुई पदार्थ। अमेझिंग चव आहे, मस्त मुरलाय, टेक्स्चरही सुंदर आलंय। फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही। 1 काय 2 वर्ष ठेवलात ना तरीही खराब होणार नाही। पण खरं सांगायचं तर 2 महिन्यातच संपून जाईल इतका टेस्टी छुंदा झालाय। सर्व प्रकारचे पराठे, थालीपीठं, घावणं एवढंच काय, दही भात आणि वरण भाताबरोबर सुद्धा अप्रतिम लागतो हा छुंदा। काचेच्या एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवायचा आणि वापरताना चमचा एकदम कोरडा असेल एवढीच काळजी घ्यायची। एप्रिल आणि मे मध्ये जे कडक ऊन असतं ना तेवढे 2च महिने हा बनवता येतो, त्यामुळे नक्की करून बघा। अगदी डिटेल व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलाय। नेहमीप्रमाणेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया कैरीच्या अजून एका लोणच्यासहित। पाहत रहा रूपांजलीज कुकिंग।